Hello students, welcome to my YouTube channel RK Classes by Renuka ma'am. Today we are solving problem set 5. Chapter name is number work. Question number 1 is the write the place value of the underlined digit. म्हणजे जे डिजिट अंडरलाइन केला आहे त्याची प्लेस व्हॅल्यू लिहायची. प्लेस व्हॅल्यू म्हणजेच काय, स्थानिक किंमत. आता एक करून दाखवलेला आहे. जसं की नंबर आहे 78,95,210. या अंकामध्ये आपण 7 ला अंडरलाइन केली, म्हणजे याचा काय लिहायचा आहे, प्लेस व्हॅल्यू लिहायचा आहे. तर मग पहा पुढं 7 ला अंडरलाइन केली म्हणून 7 आपण जशा तसं लिहिलेला आहे. आता 7 वर किती अंक आहेत, 1 2 3 4 5 6, म्हणून आपण त्यानंतर 6 शून्य देऊयात, म्हणजे याची काय होणार, प्लेस व्हॅल्यू. मग 7 ची प्लेस व्हॅल्यू झालेली आहे 70 लाख. तसंच नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करायचा. जशाच तसे पाहून प्रॉब्लेम सेट सॉल्व करण्यापेक्षा आपण काय करूयात, ते क्वेश्चन कसं सॉल्व केला आहे हे पाहूयात आणि त्यानंतर ते लिहूयात. म्हणजे तुम्हाला एक्झामला हा नंबर जशाच तसा येणार नाही, यासारखंच येतील दुसरे नंबर. पॅटर्न समजून घेतल्यानंतर आपल्याला कोणताही क्वेश्चन सॉल्व करता येतो. मग पुढं पहा विद्यार्थी मित्रांनो, नंबर आहे 14,95,210. यामध्ये 4 ची प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे. 4 नंबर लिहिला 4 नंबर. त्यानंतर 4 वर किती नंबर आहेत, 1 2 3 4 5, म्हणून 5 शून्य, 1 2 3 4 5. मग 4 ची प्लेस व्हॅल्यू झालेली आहे 4 लाख. समजलं का. नंबर पहा. नंबर नेक्स्ट 3 नंबरचा आहे 3,52,749. यामध्ये 5 या नंबर खाली अंडरलाइन केलेली आहे, म्हणजे 5 ची प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे. 5 हा नंबर लिहिणे. 5 नंतर किती नंबर आहेत, 1 2 3 4, 4 शून्य, 1 2 3 4. मग हा नंबर झाला आहे 50,000. क्वेश्चन नंबर 4 आहे 50,000. यामध्ये शून्य या अंकाखाली अंडरलाइन केलेला आहे. शून्य कुठेही असू या, कोणत्याही प्लेसला, 100 प्लेस, 1000 प्लेस किंवा लाख प्लेस, हे शून्य कुठेही असू त्याची प्लेस व्हॅल्यू नेहमी काय असते, शून्य असेल. नंबर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 आहे 89,99,988. यामध्ये 9 या नंबर खाली अंडरलाइन केलेला आहे, म्हणून 9 नंबर लिहायचा. त्यानंतर 9 वर किती नंबर्स आहेत, 1 2 3 4, म्हणून 4 शून्य. आणि याची 100 म्हणजे असं कॉमा देऊन त्याची काय करायची, किंमत रीड करायची, काय आहे 90,000. म्हणजे या प्रकारे आपला क्वेश्चन नंबर सॉल्व केलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 राईट द नंबर्स इन देअर एक्सपांडेड फॉर्म. म्हणजे जो नंबर दिलाय त्याचा आपल्याला एक्सपान्शन म्हणजे विस्तारित रूप तयार करायचं आहे. आता एक नंबर तुम्हाला कसा केला मी ते समजून सांगते. पहा नंबर काय, नंबर पहिला यात रीड करायचा 1 2 3 4 5 6 7, म्हणजेच 56,43,215. यामध्ये आपण एक एक अंकाचं विस्तारित रूप लिहिल्यानंतर पूर्ण नंबर तयार होतो. आता पहा स्टार्टिंगला हा जो लाख नंबरचा 10 लाख नंबरचा 5 नंबर आहे तो लिहायचा. लिहिला. 5 नंबरवर किती अंक आहेत, 1 2 3 4 5 6, म्हणून 60, 1 2 3 4 5 6. त्यानंतर कोणता नंबर आहे, 6 लाख प्लेसला आहे, म्हणून त्याच्यावर किती नंबर्स आहेत, 1 2 3 4 5, म्हणून 50, 1 2 3 4 5. हे 0 न केअरफुल द्यायचे. नंबरने पुढं आहे त्याच्यानंतर 4 वर किती नंबर्स आहेत, 1 2 3 4, 40, 1 2 3 4. नंतर 3 वर 1 2 3, 1 2 3. नंतर आहे 2, प्लसचं चिन्ह द्यायचं नंतर प्रत्येक संख्येनंतर. 2 वर 2 शून्य, प्लस 1 वर एक नंबर आहे म्हणून 0, आणि 5 च्या नंतर कोणताही नंबर नाही म्हणून 5 जशाला तसे युनिट प्लेसचे. म्हणजे प्लेस व्हॅल्यू म्हणजे युनिट प्लेस, 10 प्लेस, 100 प्लेस, 1000 प्लेस, 10,000, लाख आणि 10 लाख असे त्याची प्लेस व्हॅल्यू तयार झालेली आहे. आता नंबर नेक्स्ट आहे 70,815. आता हा सॉल्व असा करायचा. तर 7 नंबर लिहायचा. 7 नंबर लिहिला. 7 नंबर नंतर 7 वर किती नंबर्स आहेत, 1 2 3 4, म्हणून 40, 1 2 3 4.
झिरोची प्लेस व्हॅल्यू कुठेही असू द्या तो झिरोच लिहायचा. त्यानंतर +8, 8वर 2 नंबर्स आहेत म्हणून 2 शून्य, 1वर 1 संख्या आहे म्हणून 0 आणि 5 जशाला तसे. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 2 सॉल्व झालेला आहे. नंबर नेक्स्ट आहे 8,35,999. हा असा सॉल्व करायचा. पहा 8ला 8 लिहिले, 8वर किती नंबर्स आहेत 1 2 3 4 5 म्हणून 5 शून्य, 1 2 3 4 5 प्लस 3वर किती नंबर आहेत 1 2 3 4 1 2 3 4 प्लस 5 नंतर 5वर किती नंबर आहेत 1 2 3 1 2 3 प्लस 9वर 2 संख्या प्लस या 9वर 1 संख्या आणि प्लस 9 जशाला तसे. आता आपल्याला ह्याच क्वेश्चन नंबर 2 मधला क्वेश्चन 4 सॉल्व करायचा आहे. 4 आहे 8,88,889. आपण असा पहिला क्वेश्चन जर समजून घेतला तर आपल्याला कोणताही क्वेश्चन सॉल्व करता येतो. आता इथं ह्या 8ची प्लेस व्हॅल्यू लिहायची पहिले. 8वर किती नंबर्स आहेत 1 2 3 4 5 म्हणून 50 1 2 3 4 5 प्लस चिन्ह लिहायचं. नंतर 8 त्याच्या नंतरचा 8वर किती येतं 1 2 3 4 म्हणून 4 शून्य 1 2 3 4 प्लस हा 8 व्यवस्थित केअरफुल लिहायचं बरं. 8 थर्ड नंबरचा 8 आहे 8 1 2 3 1 2 3 प्लस हा 8 त्याच्यावर 2 सारखे नंबर देतात कारण आपण कन्फ्यूज व्हावं म्हणून. पण केअरफुलपणे लिहिलं ना प्रत्येक संख्येची प्लेस व्हॅल्यू तर आपण चुकत नाही. नंतरचा क्वेश्चन नंबर 5 आहे. क्वेश्चन 5 मध्ये सुद्धा त्याची प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे. नंबर आहे 92,32,992. आता हा असा सॉल्व करायचा. हे 9 जशाला तसं हे 9 लिहिले. 9वर किती संख्या येतात 1 2 3 4 5 6 6 शून्य 1 2 3 4 5 6 प्लस लिहायचं. प्लस लिहायला विसरायचं नाही. 9 नंतर आहे 2वर 1 2 3 4 5 5 1 2 3 4 5 नंतर आहे 3वर 1 2 3 4 म्हणजे 40 1 2 3 4 नंतर त्यानंतरचा नंबर आहे 2वर 1 2 3 1 2 3 प्लस त्या 9वरती 2 0 नंबर नेक्स्टच्या 9वरती 1 0 आणि 2 म्हणजेच आपण केअरफुल पहा कसं लिहिलं. पहिले हा नंबर रीड करायचा ते पाहायचं म्हणजे युनिट 10 100 1000 10,000 लॅक 10 लॅक 10 लॅकला 9 नंबर आहे. 9वर किती नंबर्स आहेत तेवढे शून्य द्यायचे प्लस त्याच्या नंबरचा नेक्स्ट 2वर किती नंबर्स आहेत तितके शून्य द्यायचे. नंतर 3 नंबर नेक्स्ट करत 0 देत जायचं म्हणजे त्याचे आपल्याला एक्सपान्शन फॉर्म मिळतो. आता नंबर नेक्स्ट क्वेश्चन अशाच प्रकारे क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करायचा आहे. 7चा प्लेस नेम लिहायचं आहे. 7 इन द युनिट 10 100 1000 10,000 लॅक 7 इन द लॅक प्लेस. नेक्स्ट आहे 8 त्याची प्लेस व्हॅल्यू काय येणार मग प्लेस व्हॅल्यू 7 जशाला तसे 7वर 1 2 3 4 5 1 2 3 4 5 नंबर नेक्स्ट आहे 8 इन द 10,000 प्लेस. त्याची प्लेस व्हॅल्यू काय आहे प्लेस व्हॅल्यू 8 जशाला तसे 1 2 3 4 4 0 1 2 3 4 नंबर नेक्स्ट आहे 2 इन द 1000 प्लेस. प्लेस व्हॅल्यू आहे प्लेस 2000 नंबर नेक्स्ट आहे 8 इन द 100 प्लेस 8 इन द
800 प्लेस व्हॅल्यू आहे 8 ची प्लेस व्हॅल्यू 800 9 in the 10 place प्लेस व्हॅल्यू काय येणार 9 ची 90 लास्ट आहे 9 शेवटचं 9 in the unit place क्वेश्चन थोडासा लेंदी आहे आणि याची प्लेस व्हॅल्यू आहे 8 प्लेस युनिट प्लेस आणि प्लेस व्हॅल्यू काय आहे 8 जशाला तशी. आता या प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह झालेला आहे. आता क्वेश्चन नंबर 4 बघा. जो एक्सपांडेड फॉर्म केलेला आहे ना त्यातून आपल्याला काय करायचं आहे नंबर लिहायचा आहे. राईट द नंबर. आता पहा जर एक्सपांडेड फॉर्म मध्ये नेहमी काय करायचा पहिले सुरुवातीचा नंबर मोठा नंबर कोणता आहे हा समजतो आपल्याला. हा युनिट प्लेस आहे, हा 10 प्लेस आहे, हा 100 आहे, हा 1000 आहे आणि हा 10,000 आहे. त्याच्यावरचे शून्य मोजायचे म्हणजे आपल्याला त्याची युनिट प्लेस कळती. यानंतर आपण असा हा नंबर लिहायचा. 6 काय 10,000 नंबरला आहे. 10,000 नंतर आपल्याला माहिती आहे काय येतो 1000 नंबरचा नंबर आहे 4 लिहिला कॉमा. त्याच्यानंतर 100 नंबरचा आहे 6 नंतर 7 युनिट 10 प्लेस आणि युनिट प्लेसला आहे 9. ज्या नंबरची व्हॅल्यू दिलेली आहे नाही त्या ठिकाणी डायरेक्ट काय घ्यायचे 0 घ्यायचे आहेत. आता क्वेश्चन नंबर 2 अशाच प्रकारे सॉल्व्ह करा. पहा नंबर 9 लिहिले 9. आता नंबर मोजा किती अंक 1 2 3 4 5 6 म्हणजे लॅक नंबर आहे. लॅक 9 लॅक लिहिलं. लॅक नंतर आपल्याला काय पाहिजे 10,000. उतरता क्रम कसा करतो त्याप्रमाणे करायचा आहे. पहा 9 जशाला तसे 9 10,000 नंबरचे 2 लिहिले 2 आणि 10,000 नंतर 1000 चे 7 100 चे 8 आता आपल्याला इथे एक संख्येची म्हणजे जे 10 नंबर आहे त्याची आपल्याला प्लेस व्हॅल्यू दिलेली नाही. जर लिहिलेली नाही तर स्किप करायची नाही. त्या ठिकाणी 0 लिहायचे आणि 5 जशाला तसे मोजा आपले नंबर किती 6 अंकी तयार झाला का 1 2 3 4 5 6 झाला. राईट. मग 9,27,805. अशाच प्रकारे क्वेश्चन नंबर 3 पण सॉल्व्ह करायचा आहे. आता हा नंबर आहे 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 10 लॅक नंबरचा. आता 10 लॅक प्लेस व्हॅल्यूला आहे 2. 10 लॅक नंतर लॅक नंबर आहे का पहा आहे 3 लॅक नंबरचे 3 म्हणजे 23 लॅक. 23 लॅक नंतर 6,000 पहा 60 चे 6 लिहायचे आणि त्यानंतर 1000 प्लेसला 10,000 प्लेसला 6 आहेत आणि 1000 प्लेसचे 9. त्यानंतर 10,000 नंतर 1000 नंतर 100 प्लेसला 5 10 प्लेसला 1 आणि युनिट प्लेसला 7 म्हणजे हा नंबर तयार झालेला आहे 23,69,517. अशाच प्रकारे क्वेश्चन नंबर 4 सुद्धा सॉल्व्ह करायचा आहे. आता बघा हा नंबर आहे 1 2 3 4 5 6 म्हणजे लॅक डिजिट आहे. आता ही लॅक नंबरला 7 आहे प्लेस व्हॅल्यू याची 7 आहे 7 याचा प्लेस नेम. आता लॅक नंतर 10,000 नंबरला 8 येतं कारण त्याच्या किती 5 शून्य आहेत. 10,000 नंतर 1000 चे 4 दिलेले येतं 4 नंतर 1000 नंतर 100 नंबरचे 5 दिलेले आहेत. मग आता या नंबरमध्ये काय मिसिंग आहे तर 10 प्लेस आणि युनिट प्लेस. तर जे नंबर मिसिंग आहे त्या नंबरचा आपण काय करूयात 0 लिहूयात. म्हणजे आपला नंबर तयार झालेला आहे 7,84,500. आता अशाच प्रकारे आपला क्वेश्चन नंबर लास्ट आणि बेस्ट 5 सॉल्व्ह करायचा आहे. नंबर आहे 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 80 लॅक म्हणजे 10 लॅक नंबरला 8 दिलेले. 10 लॅक नंतर लॅक नंबरचा नंबर इथं मिसिंग आहे. कसं कळतं हे तर 0 मोजायचे किती 1 2 3 4 5 1 2 3 4 शून्य एखाद्या संख्या असलं तर ते 10,000 नंबर तयार होणार. आपल्याला लॅक तयार होण्यासाठी किती शून्य पाहिजे तर त्याच्यावर 5 शून्य पाहिजे.
तर आता इथे लॅक नंबर मिसिंग आहे म्हणून आपण त्याचे 0 घेतले, म्हणजे हे 80 लॅक झाले. 50,000चे 5 50,000चे 5 50,000 आणि 1000 म्हणजे 10,000 नंतर 1000 नंबरचे 1 100 नंबरचे दिलेला आहे 6. आता इथं 10 नंबर हा जसा लॅक नंबर मिसिंग होता तसा 10 नंबर सुद्धा दिलेला नाही. जो नंबर मिसिंग आहे तिथं 0 लिहायचे आणि नंबर नेक्स्ट म्हणजे युनिट प्लेसला आहे 9. म्हणजे आपला नंबर काय तयार झालेले आहे बघा 80,51,609. आता हा नंबर राईट कसा मोजायचा? पहिली संख्या बघा 1 2 3 4 5 6 60 इथं. तसंच त्याच्यावर 6 नंबर आहेत का 1 2 3 4 5 6 म्हणजे राईट नंबर तयार झालेला आहे. एकदा समजून परत हा व्हिडिओ पहा. तुम्हाला नक्कीच असे एक्सपांडेड फॉर्महून नंबर बनवता येईल, या नंबरहून एक्सपांडेड फॉर्म बनवता येईल. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.